महागाव पोलीस स्टेशनांतर्गत अवैध धंद्याचा मुक्त संचार. जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष देणार का? यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव पोलीस स्टेशनांतर्गत येत असलेल्या महागाव, फुलसांगवी, मुडाणा, गुंज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वरळी, मटका अवैध धंदे सुरू आहेत. त्याचबरोबर गौण खनिज आणि रेती तस्करी सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू असून अर्थपूर्ण सहकार्यातून दुर्लक्ष केले जात असल्याची खात्रीदायक चर्चा ऐकायला मिळत आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या या महागावमध्ये यापूर्वी हप्ता देत नसल्यामुळे एका पोलीस कर्मचाऱ्याने रेती तस्करी अडवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याच्यावर सुद्धा अवैध रेती तस्कराने हल्ला केला होता अशी चर्चा आहे. आणि सध्या सगळीकडे अवैध धंदे सुरू आहेत. हप्ता द्या आणि कुणीही अवैध धंदे सुरू करा अशी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली असता अतिशय घाणीच्या ठिकाणी पहा, समोरचे दृश्य पहा, अतिशय घाणीचं ठिकाण आहे आणि याच्या आतमध्ये मोठ्या प्रमाणात वरळी मटके सुरू असतात. हा महागावचा आठवडी बाजाराचा भाग आहे आणि आपण पाहू शकता या ठिकाणी खुलेआम अशी मटकेचे काउंटर सुरू आहेत आणि याकडे अर्थपूर्ण सहकार्यातून पोलीस प्रशासन डोळेझाक करत असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक हा पुरावा पाहून कारवाई करणार का, असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. अग्निबाण लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर अंबेजोगाईकर, उमरखेड. आता आला काय? तेवढंच मारते हे कल्याण, हे श्रीदेवी नाईट मिलन ही मुंबई. टाइम बाजार. अरे वा, श्रीदेवी आहे इकडे. हा श्रीदेवी श्रीदेवी. श्रीदेवी आहे ना, हे काय आवाज स्टार्टिंगला हा ते दाखव. अरे ते काय श्रीदेवी त्याचं नाव आहे ना, श्रीदेवी आहे, सचिन